प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वात सलाम आणि मी आज आपल्या सर्वांचं या भक्तीमध्ये स्वागत करत आहे. आपण भक्तीमध्ये जाण्याच्या आधी आपल्या स्वतःला प्रभूला समर्पित करूया. धन्यवाद देऊया की मागील आठवडाभर त्यांनी आम्हाला सांभाळलं आणि आम्ही पुन्हा एका नवीन आठवड्यात आहे. तो परमेश्वर आम्हाला सांभाळत आहे, आमच्या गरजा पूर्ण करत आहे आणि त्यांनी आम्हाला ह्या क्षणी ह्या महामारीच्या वेळेस त्यांनी आम्हाला सांभाळून असं ठेवलं आहे आपल्या खांद्यावरती. अशा महान परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. आणि स्तोत्रसंहिता 134मध्ये म्हणतो, परमेश्वरच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे परमेश्वराचे सेवको, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पवित्र स्थानाकडे वळून आपले भाऊ उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. आकाश व पृथ्वी याच्या निर्माणकर्ता परमेश्वर सियोनातून तुम्हाला आशीर्वाद दो. काय नाही, आम्ही ज्या परमेश्वराला भेटण्यासाठी आलो आहे, आवाज ऐकण्यासाठी आलो आहे, त्या परमेश्वराची ला धन्यवाद देऊया, उपकार स्मरण करूया आणि म्हणूया, प्रभू या भक्तीच्याद्वारे तू आम्हा सर्वांशी बोल. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता, या क्षणी तुझ्या चरणी येत असताना माझ्या पवित्र परमेश्वरा, आम्ही शून्य होतो, नम्र होतो आणि संपूर्ण भक्ती आम्ही तुमच्या हाती देते माझ्या पवित्र परमेश्वरा. जेणेकरून प्रभू राया या भक्तीमध्ये परमेश्वरा आम्ही खरेपणाने आत्म्याने प्रभू तुमची उपासना करू, उपकार स्मरण करू. प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद देऊ हर एक गोष्टींसाठी जे आमच्या जीवनात माझ्या पवित्र परमेश्वरा झाल्या आहे आणि प्रभू पुढे होणार आहे. परमेश्वरा आम्ही धन्यवाद देऊ परमेश्वरा की प्रभू तुम्ही मागील 6 महिने तुम्ही आमचा सांभाळ केला या महामारीपासून परमेश्वरा. आणि एक सुंदरसा अवसर तू आम्हाला दिला आहे की आम्ही ह्या भक्तीमध्ये एकत्रित येऊन प्रभू प्रार्थना करावी माझ्या पवित्र परमेश्वरा आणि या भक्तीमध्ये सहभागिता करावी परमेश्वरा. धन्यवाद देतो तुझ्या ह्या योजनेसाठी माझ्या पवित्र परमेश्वरा. आम्ही लीन आणि नम्र होतो माझ्या पवित्र परमेश्वरा, कारण की नम्र हृदय तुला आवडतं माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि आम्ही तुझ्या चरणी हीच प्रार्थना करत आहे माझ्या पवित्र परमेश्वरा की जेव्हा आम्ही लीन आणि नम्र झालो आहे प्रभू तू आमच्याशी बोल माझ्या पवित्र परमेश्वरा. पवित्र आत्मा ही भक्ती आम्ही तुमच्या हाती देत आहे, हर एक गोष्ट आम्ही तुमच्या हाती देते परमेश्वरा. आणि या भक्तीच्याद्वारे आम्हाला आणि आमच्या परिवाराला आशीर्वादित करा. इथून पुढचा सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्मरण करूया, त्याच्या नावाला जय जयकार करूया. आणि त्यासाठी आपण एक गीत गाणार आहोत. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 113. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 113 आणि भक्तिगीतचं जे पुस्तक आहे त्यातील पान नंबर 22 आणि गीत क्रमांक 52. पान नंबर 22 आणि गीत क्रमांक 52, 52, पेज नंबर 22, गीत क्रमांक 52. नाम येशूचे आवडे हे गीत आपण सर्वांनी मिळून गाऊया. नाम येशूचे आवडे, ते भयवारी ते प्रिय गोड केवढे, ते शांत ठेविते. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो, स्वर्ग त्याने पाडिले. मी मुक्ती पावलो, येशू स्वर्गाला त्यजुनी पृथ्वीवरी आला. दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला. येशूने मला तारिले,
स्वरत त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थ करिता, दुःखास झाला शोषिता, जे नये वर्णिता. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास स्वरत त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू मृत्यूला जिंकुनी जिवंत झाला, तो सकला उठवुनी देईल मुक्तीला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास स्वरत त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. यावेळेस आपण सर्वांनी मिळून प्रेषितांचा मतांगीकार प्रार्थनेच्या भावात बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी ह्याचे उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इसपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आमेन. यावेळेस आपण आपलं पवित्र शास्त्र काढावं आणि यावेळेस आपण आळीपाळीचा शास्त्रभाग वाचणार आहोत. आणि आजच्या मन्नाकरिता जो आळीपाळीचा शास्त्रभाग निवडण्यात आला आहे, स्तोत्रसंहिता 135 स्तोत्रसंहिता 135 1 पासून ते शेवटच्या 21व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 135 1 पासून तर 21व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 135. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, स्तवन करा. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाचे स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. कारण परमेश्वराने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्रायलास निवडून घेतले आहे. परमेश्वर थोर आहे, आमचा प्रभू सर्व देवापेक्षा थोर आहे, हे मी जाणतो. परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करीतो. तो दिगांतापासून मेघ वर चढवितो, पावसासाठी विजा उत्पन्न करीतो. तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणितो. त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथम जन्मलेले मारून टाकिले. हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्ह व उत्पन्न पाठविली. त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला, बलवान राजे मारून टाकिले. अमोराचा राजा सिहोन व बाशांचा राजा ओग ह्यांना मारून टाकिले, कारण कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला. आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला, आपले लोक इस्रायल त्यांना वतन करून दिला. हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहिले. हे परमेश्वरा, तुझे स्मरण
पिढ्यानपिढ्या राहील. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा खळवळा येईल. राष्ट्रांची मूर्ती केवळ सोनेरूपे आहेत, त्या मनुष्याच्या हाताच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. त्या बनविणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. हे इस्रायलाच्या घराणाऱ्या परमेश्वराचा धन्यवाद कर. हे अरुणाच्या घराणाऱ्या परमेश्वराचा धन्यवाद कर. हे लेवीच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा. आपण शेवटचा भाग सर्वांनी मिळून वाचूया. यरूशलेमेत वस्ती करणाऱ्या परमेश्वराचा धन्यवाद सियोनातून हो. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. सुवंद्य देव परात्पर सवाहो त्या स्वर्गी भुव तो बाप पुत्र आत्माजा त्रेक्याला द्या यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे वळूया. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वर उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो की हा सुंदरसा वेळ तू आम्हाला तुझी स्तुती आणि तुझी आराधना करण्यासाठी दिला आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही आमच्या जीवनात झालेल्या हर एक गोष्टींची आठवण करत आहे. प्रभू, भल्या त्या चांगल्या आहे, त्यामध्ये प्रभू परमेश्वरा दुःख आहे, किंवा परमेश्वरा त्यामध्ये काय अंधकारसुद्धा आहे परमेश्वरा. पण प्रभू, आम्ही त्या सर्व गोष्टी आठवण करत आहे आणि तुला धन्यवाद देते प्रभू राया की परमेश्वरा, ज्या गोष्टी चांगल्या झाल्या, ज्या गोष्टी वाईट झाल्या, ज्या गोष्टी परमेश्वरा अंधकारामध्ये झाल्या परमेश्वरा, त्या सर्व गोष्टींमध्ये पण प्रभू परमेश्वरा तू आम्हाबरोबर आहे, आम्हाला सांभाळत आहे, आमचं रक्षण करत आहे, आमच्या गरजा पूर्ण करत आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आजच्या या सकाळी प्रभू तुझ्या चरणी येत असताना माझ्या पवित्र परमेश्वरा, आम्ही हीच प्रार्थना करत आहे की मागील 6 महिन्यापासून प्रभू जसं तुम्ही आमचं रक्षण केलं आहे प्रभू, मागील दिवसांमध्ये जसं तू आम्हाबरोबर सुरक्षेचा कवच म्हणून होता परमेश्वरा, प्रभू आजपासून प्रभू परमेश्वरा वर्ष संपवण्यापर्यंत परमेश्वरा तू आम्हाबरोबर प्रभू तसाच राहा माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि प्रभू आमचं रक्षण करता, सांभाळ करता हो प्रभू राया. आणि या महामारीपासून, या अंधकारापासून प्रभू तू आमचा बचाव कर माझ्या पवित्र परमेश्वरा. कारण की प्रभू तुझे लेकरं जे तुझ्या आज्ञाकारितेचं जीवन जगतात परमेश्वरा, तू त्यांचं जीवन आशीर्वादित करतो माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि प्रभू त्यांचं संपूर्ण पिढी तुझ्या सेवकाईमध्ये, तुझ्या राज्यामध्ये परमेश्वर सेवकाई करत असते परमेश्वरा. धन्यवाद देतो माझ्या पवित्र प्रभू राया की हा सुंदरसा वेळ तू आम्हाला दिला आहे की आम्ही प्रभू ह्या जिवंतांच्या भूमीवरती जीवित राहून तुझं नाव घेऊ शकू परमेश्वरा. आणि या आराधनेमध्ये आम्ही एकत्रित येऊ शकलो परमेश्वरा. हो प्रभू परमेश्वरा, तुझ्या चरणेत असताना आज आम्ही संपूर्ण मंडळी हीच प्रार्थना करत आहे माझ्या पवित्र परमेश्वरा की लवकरात लवकर प्रभू चर्चचे द्वार उघडले जाऊ माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि आम्ही सर्वजण मिळून तिथे आराधना करू माझ्या पवित्र परमेश्वरा. हो प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहे, कळकळीची प्रार्थना करत आहे, रडून प्रार्थना करत आहे परमेश्वरा. आमची हाक तू ऐक माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि प्रभू आमच्या मंदिराचे द्वार तू उघड माझ्या पवित्र परमेश्वरा, जेणेकरून आम्ही हर्ष करत, आनंद करत माझ्या पवित्र परमेश्वरा आम्ही आमच्या भक्ती मंदिरात जाऊ आणि तुझ्या नावाची आराधना करू माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि तुला धन्यवाद देऊ की प्रभू पुन्हा तुम्ही आम्हाला संधी दिली आहे की या भक्ती मंदिरात येऊन तुझं नाव घेण्याची परमेश्वरा. हो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की परमेश्वरा की तुम्ही तो दिवस
प्रभू लवकरात लवकर या मंडईमध्ये आणि प्रभू भारतातील अनेक अशा मंडईमध्ये तू आणला आहे की प्रभू आम्ही आमच्या भक्ती मंदिरात जाऊन आमच्या जिवंत परमेश्वराची आराधना करू परमेश्वरा. हो प्रभू आम्ही विश्वास करतो की प्रभू तुम्ही तुझ्या स्वर्गदूतांना आदेश दिला आहे की या भक्ती मंदिरातील भारतातील हर एक भक्ती मंदिरातील द्वार उघडावे परमेश्वरा आणि प्रभू तिथे जाऊन प्रभू लोकांनी आराधना करावी परमेश्वरा. प्रभू आम्ही विशेष करून प्रार्थना करतो आमच्या मंडळीसाठी प्रभू या कोरोना व्हायरसच्या वेळेस प्रभू अनेक असे परिवार प्रभू परमेश्वरा प्रभू भुकेले आहेत ताणलेले आहे परमेश्वरा. अनेक असे परिवार प्रभू या कोरोना व्हायरसच्या प्रभू हातात आले परमेश्वरा. अनेक असे परिवारांना प्रभू दुःख सहन करावं लागलं माझ्या पवित्र परमेश्वरा. हो प्रभू तरी प्रभू तू आमच्या मंडळीतील हर एक परिवारांची काळजी घेत आहे प्रभू परमेश्वरा. त्यांना सांभाळत आहे त्यांचं रक्षण करत आहे आणि प्रभू त्यांना तू सुरक्षित असं ठेवलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. जितकेही आमच्या मंडईमध्ये कोरोना व्हायरसच्याद्वारे आजारी असेल परमेश्वरा त्यांना तू स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. तुला लागणारे हर एक चाबूकचे फटके त्यांचं आरोग्य त्यांना प्रभू त्या फटक्यांच्याद्वारे प्रभू आरोग्य प्राप्त हो माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि प्रभू त्यांना तू बरं वाटून दे माझ्या पवित्र परमेश्वरा. कुठलाही व्यक्ती कुठलाही प्रभू तुझा लेकरू कुठलाही तुझा दास परमेश्वरा त्या कोरोना व्हायरसमध्ये सापडू नये माझ्या पवित्र परमेश्वरा. पण प्रभू तू आपल्या लेकरांची काळजी आतापर्यंत घेतली आहे तर प्रभू इथून पुढे सुद्धा तू घे परमेश्वरा. आम्ही आज संपूर्ण मंडळी एकत्रित येऊन प्रार्थना करत आहे माझ्या पवित्र परमेश्वरा की या व्हायरससाठी माझ्या पवित्र परमेश्वरा लवकरात लवकर जो अँटीडोट येणार आहे तो भेटण्यास सहायता मदत कर माझ्या पवित्र परमेश्वरा. आज आम्ही विशेष करून माझ्या पवित्र परमेश्वरा प्रार्थना करतो त्यासाठी जितकेही सायंटिस्ट आणि जितकेही युनिव्हर्सिटीज एकत्रित मिळून काम करत आहे परमेश्वरा. जिथे जिथे प्रभू परमेश्वरा लॅब्स आहे तिथे तिथे प्रभू हे जर परमेश्वर एक्सपेरिमेंट सुरू आहे माझ्या पवित्र परमेश्वरा. आम्ही विश्वास करतो की प्रभू तू त्यांना ज्ञान आणि बुद्धी दे परमेश्वरा. तुझ्या स्वर्गदूतांना आदेश दे माझ्या पवित्र परमेश्वरा की प्रभू त्यांना मदत करो परमेश्वरा. आणि लवकरात लवकर प्रभू परमेश्वरा तो अँटीडोट प्रभू लोकांपर्यंत पोहोचो. आम्ही हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा. आम्ही विश्वास करतो माझ्या पवित्र परमेश्वरा की तू आमची प्रार्थना ऐकत आहे प्रभू राया. आणि प्रभू परमेश्वरा तुझे कार्य प्रभू सुरू झालं आहे आम्ही विश्वास करतो माझ्या पवित्र परमेश्वरा. आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा. आज आमच्या प्रभू परमेश्वरा भारत देशासाठी माझ्या पवित्र परमेश्वरा की या भारत देशाला अत्यंत तुझी गरज आहे माझ्या पवित्र परमेश्वरा. या भारत देशाची काळजी तू घे. या भारत देशाचं रक्षण करता तू हो. या भारत देशाला तू आतापर्यंत सांभाळलं आहे पण प्रभू इथून पुढे सुद्धा तू सांभाळणारा परमेश्वर आहे. जेव्हा प्रभू कोरोना व्हायरसच्याद्वारे परमेश्वरा मृत्यूचा आकडा वाढत राहिला आहे परमेश्वरा प्रभू जी परमेश्वरा अनेक असे प्रभू परमेश्वरा कोरोना व्हायरसच्याद्वारे आजारी आहे माझ्या पवित्र परमेश्वरा. त्या सर्वांना मी तुझ्या चरणी आणत आहे परमेश्वरा. हर एक स्टेट्समध्ये परमेश्वरा हा जो परमेश्वरा व्हायरसचा आत्मा पसरला आहे परमेश्वरा. आज त्या व्हायरसच्या आत्म्याला आम्ही येशूच्या नावाने आणि येशूच्या रक्ताने आम्ही हर एक स्टेट्समधून प्रभू परमेश्वरा तोडत आहे माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि हीच प्रार्थना करत आहे परमेश्वरा की या भारत देशाला प्रभू तू वाचव. या भारत देशाचा सांभाळ करता रक्षण करता तू हो परमेश्वरा. आणि हर एक मंत्रीवर्ग त्यांचे प्रभू परमेश्वरा त्यांच्या हाताखाली जितके लोक काम करतात सर्वांवर तुझा विपुलास आशीर्वाद पाठव. या क्षणी आम्ही प्रार्थना करतो पोलीस डिपार्टमेंटसाठी डॉक्टर्ससाठी नर्सेससाठी प्रभू मेडिकल स्टाफसाठी डिपार्टमेंटसाठी परमेश्वरा प्रभू परमेश्वर NGOसाठी इन्स्टिट्यूशनसाठी प्रभू की जेव्हा ते पुढे आले आहे प्रभू परमेश्वर सेवा कार्य करण्यासाठी प्रभू तू त्यांची काळजी घे आणि त्यांच्या परिवाराला पण लागणाऱ्या हर एक गरजा तू पूर्ण कर माझ्या पवित्र परमेश्वरा. आजची स्तुती आराधना आम्ही तुझ्या हाती देते परमेश्वरा. आजचं वचन प्रभूची दुधारी तलवार आहे प्रभू ते आमच्याशी बोलो. आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा. आम्ही सर्व गोष्टी तुझ्या हाती येत आहे लीन आणि नम्र होत आहे. इथून पुढचा सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आपण सर्वांनी मिळून प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरच आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणे सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन आमेन. आजच्या मन्नाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आला आहे ते जुने करारामधून शास्त्रेचं पुस्तक ह्याचा 4था अध्याय 1 ते 10 ही वचनं आपण वाचणार आहोत. शास्त्रेचं पुस्तक ह्याचा 4था अध्याय 1 ते 10. बुक
of Judges chapter 4 verses 1 to 10. मी यावेळेस विनंती करतो भाऊ अमेय दामले यांना हे पुढे येतील आणि हा शास्त्र भाग वाचण्यास सहायता मदत करेल. भाऊ अमेय दामले. आजच्या मनन आणि चिंतनासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो आहे शास्ते याचा 4था अध्याय 1 ते 10 वचन. दबोरा आणि बराक सिसराचा पराभव करतात. एहूद मृत्यू पावल्यानंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हसोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले. त्याचा सेनापती सिसरा हा हरोशेत गोईम येथे राहत होता. त्याच्या पाशी 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्षे इस्रायल लोकांचा अनविंत छळ केला. म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला. त्या समयी लपिदोताची बायको दबोरा संदेशहारिका ही इस्रायलाच्या न्यायनिवाडा करीत असे. इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल याच्या दरम्यान दबोराचे खजुरीखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत. तिने अबिन नवामाचा मुलगा बाराक याला केदेश नफ्ताली येथून बोलवून आणले व त्याला विचारले, तू नफ्ताली व जुबलून यांच्यातले 10,000 पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा, अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला केली आहे ना. तो म्हणतो, याबिनाचा सेनापती सिसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन आणि त्याला तुझ्या हाती देईन. बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सिसरा याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली. बाराकाने जुबलून व नफ्ताली यांना केदेश येथे बोलविले. मग त्यांच्या मागोमाग 10,000 पुरुष निघाले आणि दबोराही त्यांच्याबरोबर गेली. प्रभू परमेश्वरा, वाचलेल्या वचनावर तू आशीर्वाद दे. आमेन. परमेश्वर वाचलेले वचनं आमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो. ह्यावेळेस आपण स्तुती आराधनामध्ये जाऊया आणि मी कॉयर टीमला विनंती करतो की ते स्तुती आराधनाच्याद्वारे आम्हाला प्रभूच्या जवळ घेऊन येईल, त्या सिंहासनासमोर जिथे परमेश्वर आमच्याशी बोलणार आहे आणि आम्हाला आशीर्वाद देणार आहे. पुढचा वेळ मी कॉयर टीमच्या हातात देऊ इच्छितो. कॉयर टीम. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर का धन्यवाद आज के इस दिन के लिए जो उसने हमारे जीवन में जोड़ा है. जब हम सब मिलकर उसकी महिमा कर सके, उसकी आराधना कर पा रहे हैं, भले ही हम अपने अपने घरों से उसकी आराधना कर रहे हैं, उसकी स्तुति कर रहे हैं, लेकिन आत्मा में हम लोग एक हैं, है ना. जब हमारा प्रभु यीशु मसीह क्रूस पर मारा गया तो शैतान सोचता होगा कि वो जीत गया, लेकिन हमारा प्रभु यीशु मसीह तीसरे दिन मृत्यु से जी उठा और जी उठने के बाद उसने अनंत काल की मृत्यु को अनंत काल के जीवन में बदल दिया. उसने मृत्यु के दम को तोड़ दिया और शत्रु को हरा दिया, शैतान को हरा दिया. तो आइए इस गीत को गाकर उसकी महिमा करें जो कहता है, राजा यीशु वाला, राजा यीशु वाला, शैतान वाला, जिनका वाला, राजा यीशु वाला.
पाप की दशा में, इस पाप की अवस्था में नहीं रह सका। और फिलिपियों 2 अध्याय के अनुसार दास का स्वरूप लेके, इंसान का स्वरूप लेके हमारे लिए संसार में, हमारे लिए इस क्रूस की मृत्यु को सह लिया। उसका प्यार इतना महान है कि उसे नापा नहीं जा सकता। उसका प्यार इतना ज़्यादा है कि उसका कोई सानी नहीं, उसके जैसा कोई नहीं है। आइए हम अपनी आंखों को बंद करें और उसका धन्यवाद करें। यशायाह 49 क्या कहता है, जब मेरी आदि महात्मा बोल सकती है और तुम्हारा परमेश्वर में नहीं बोल। उसका वचन कहता है, देखो मैं जगत के अंत तक सदैव तुम्हारे साथ रहूँगा, मैं न कभी तुम्हें छोड़ूंगा और न कभी रहूँगा। उसने कहा है वचन संहिता 91 में, वह हमें महामारी से बचाएगा, वह अपने दूतों को हमारे निमित्त आज्ञा देगा और हमारी रक्षा करेगा। क्योंकि वो दया का धनी परमेश्वर है। आइए हम उसका धन्यवाद करें, क्योंकि उसने हमें नसीब दिया, वो हमें अपने पंखों की आड़ में छुपाया रखता है। तेरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से नहीं
प्राथमिकता दी है प्रभु जी। हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी, इस दिन के लिए, इस समय के लिए, इस घड़ी के लिए प्रभु जी आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी। प्रभु जी हम आपकी स्तुति करते हैं प्रभु जी, आपने हमें सही समय में रखा, बचाया रखा, हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी। हम आपकी महिमा करते हैं प्रभु जी। हम सब प्रभु जी एक मन एक चित्त होकर प्रभु जी आपसे आज आराधना कर रहे हैं, आपके बीच उपासना कर रहे हैं प्रभु जी। आप हमारी आराधनाओं को ग्रहण कीजिए प्रभु जी। उपस्थित हर एक प्रभु जी जो हमारे साथ जुड़े हैं प्रभु जी, हमारे साथ मिलकर आराधना कर रहे हैं प्रभु जी, हम सब प्रभु जी आपके सामने नतमस्तक करते हैं प्रभु जी। प्रभु जी मैं प्रत्येक को प्रभु जी आपके सामर्थ्यशाली हाथों में सौंपता हूँ प्रभु जी। आज अपने लहू से हमें धोकर शुद्ध कर दीजिए प्रभु जी। प्रभु जी आपका लहू जो हमारे लिए बहाया गया प्रभु जी, उससे हमें धोकर पवित्र कर दीजिए, शुद्ध कर दीजिए प्रभु जी। आपने कहा प्रभु जी इब्रानियों 8:12 में, मैं तुम्हारे अधर्म के विषय में दयावंत रहूंगा, तुम्हारे पापों को स्मरण भी नहीं करूंगा। प्रभु जी आपने हमें क्षमा किया, आपने हमारी आराधना को ग्रहण किया, मैं आपका धन्यवाद करता हूँ प्रभु जी। आने वाले वचन के लिए आपसे प्रार्थना करता हूँ प्रभु जी। आने वाला वचन हमारे जीवन को बदलने वाला, हमारे जीवन में कार्य करने वाला है प्रभु जी। एक बार फिर सब कुछ आपके हाथ में सौंपता हूँ, प्रार्थना उद्धार करता हूँ यीशु मसीह के नाम से। सुंदरशा आराधनेसाठी मी कॉय टीमला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांस सलाम। आणि आजच्या या सकाळी आम्ही वचनामध्ये जायच्या आधी जेव्हा आम्ही आमचं चर्चचं कॅलेंडर पाहतो माझ्या प्रियांनो, त्यामध्ये आजचा हा जो रविवार आहे हा महिला WCS संडे आहे। आणि मी विचार केला की का नाही मी महिलांवरती किंवा एक महिलाचं कॅरेक्टर घेऊन मंडळीशी बोलू। आणि माझ्याकडे एक सुंदरसं कॅरेक्टर माझ्यासमोर आलं आणि ते होतं देबोरा। आणि तिच्या जीवनाबद्दल आज आम्ही पाहणार आहे, आज आम्ही शिकणार आहे। आपण आपले डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू। पवित्र प्रभू परमेश्वरा उद्धार करता, ह्या क्षणी तुझ्या चरणी येत असताना माझ्या पवित्र परमेश्वरा तुझा दास लीन आणि नम्र होतो, शून्य होतो माझ्या पवित्र परमेश्वरा। प्रभू त्याच्या होतात परमेश्वरा, त्याच्या तोंडात प्रभू तुझे शब्द तू टाक माझ्या पवित्र परमेश्वरा। शुद्ध कर प्रभू माझ्या मुखाला परमेश्वरा, पवित्र कर प्रभू परमेश्वर, जेणेकरून जे वचन येईल ते सर्वांसाठी आशीर्वादित हो परमेश्वरा। आणि त्या वचनाचं फळ प्रभू लोकांना प्राप्त हो प्रभू, ही वचनांनी प्रार्थना करतो। येथून पुढचा सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो, म्हणून तू ऐक। आमेन आमेन आमेन। माझ्या प्रियांनो, आज आम्ही देबोरा हिच्या जीवनाबद्दल पाहणार आहोत। देबोरा आणि बाराक कशा रीतीने प्रभूच्या सेवकाईमध्ये त्यांनी प्रभूची योजना पूर्ण केली। पण त्याच्या आधी माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही देबोराच्या जीवनाबद्दल शिकायच्या आधी आम्हाला त्यावेळेसचं इस्रायली लोकांचं जीवन कसं होतं। आणि मी बोलू शकतो की जेव्हा आम्ही 4था अध्याय आणि ह्याचं पहिलं वचन वाचतो, तिथे आम्हाला पाहायला भेटतं की त्यांचं जीवन प्रभूपासून दूर होतं आणि असं जीवन ते जगत होते। त्यांच्याकडे नियमशास्त्र होते, त्यांच्याकडे हर एक नियम जे मोशेने त्यांना सांगितले, वर्षातून 3दा तुम्हाला परमेश्वराला भेट अर्पण करायची आहे, ही गोष्ट त्यांना माहीत होती। ते उपवास करत असे, ते शब्बात दिवस पवित्र रीतीने पाळत असे। पण एवढं करून सुद्धा माझ्या प्रियांनो, बायबल म्हणतं त्यांच्याबद्दल की ते त्यावेळेसचे जे इस्रायली होते ते प्रभूपासून दूर होते। तर मी बोलू शकतो की त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांचं आध्यात्मिक जीवन प्रभूच्या नजरेत पडलेलं होतं आणि म्हणून ते एक बॅकस्लायडर लाईफ जगत होते, बॅकस्लायडर लाईफ। आणि एक बॅकस्लायडर माझ्या प्रियांनो, तो व्यक्ती कधीही त्या व्यक्तीला प्रभूची इच्छा माहीत असते, त्या व्यक्तीला प्रभूचं नियम माहीत असतं, त्या व्यक्तीला माहीत असतं की ह्या गोष्टी मी जे करणार आहे हे चुकीचे आहे, पण तरीसुद्धा करत आहे। असा व्यक्ती जो वारंवार आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पडतो, त्या व्यक्तीला बॅकस्लायडर म्हणण्यात आलं आहे। आणि अगर आम्ही प्रभूचरणी येत असताना वारंवार प्रभूला म्हणतो, प्रभू इथून पुढे प्रभू मी हे पाप करणार नाही, इथून पुढे मी ह्या चुका करणार नाही, इथून पुढे या
लोकांबरोबर या संगतीमध्ये मी राहणार नाही. इथून पुढे परमेश्वरा मी त्या वाईट व्यसनांकडे जाणार नाही आणि पुन्हा पश्चाताप करून पुन्हा पाप करतो, तर आम्ही बोलू शकतो की ते एक जीवन आहे बॅकस्लायडर्सचं. आणि हे जे बॅकस्लायडर्स असतात ना, जे वारंवार आपल्या शब्दांमध्ये पडतात, जे वारंवार आपल्या शब्दांमध्ये फसले जातात, जे वारंवार प्रभूला त्या क्रुसावरती वारंवार ठेवतात, त्याच्या रक्ताच्याद्वारे क्षमा मागतात, आपल्या स्वतःला शुद्ध करतात, पवित्र करतात आणि पुन्हा तेच पाप करतात. माझ्या प्रियांनो, त्या व्यक्तींबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की ते व्यक्ती आपल्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये स्ट्रगल करतात. आणि असे व्यक्ती परमेश्वराची जी योजना आहे, परमेश्वर त्यांच्या जीवनाच्याद्वारे त्या गोष्टी करू इच्छितो ते तिथपर्यंत, त्या स्टेजपर्यंत ते पोहोचू शकत नाही. आणि ती प्रभूची योजना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तशीच राहते आणि प्रभू मग दुसऱ्या सेवकाला उभं करतो आणि त्याच्याद्वारे ती गोष्ट पूर्ण करतो. आणि म्हणून बॅकस्लायडर्स कधीही आपल्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये स्ट्रगल करतात. आणि जेव्हा माझ्या प्रियांनो इस्रायली लोकांचं जीवन होतं, त्यांचं जीवन एक बॅकस्लायडरचं जीवन होतं, कारण की ते प्रभूच्या नजरेत पाप करत होते. आणि ज्यावेळेस प्रभूच्या नजरेत ते पाप करत होते, त्यावेळेस बायबल असं सांगतं की कनानचा जो राजा होता, ज्याचं नाव आम्ही याबीन पाहतो, तो त्यांच्यावरती 20 वर्षापासून त्यांच्यावरती एक लीडर सारखा तो होता आणि त्यांना तो त्रास देत होता. 20 वर्षापासून ते ज्या अंडर होते, ते त्या दुःखात होते आणि ते हा राजा त्यांच्यावरती चढाव करत होता. आणि जे काय फसल ते तयार करायचे, जे काय ते त्यांच्यासाठी गोष्ट लपून ठेवायचे, अन्नधान्य ते ठेवायचे, जे काय सोनं चांदी पैसे ते ठेवायचे, हा राजा आणि राजाचे लोक यायचे आणि इस्रायल लोकांकडनं सर्व गोष्टी घेऊन पुन्हा इस्रायल लोकांना पुन्हा शून्य करून ते निघून जायचे. तर मी तुम्हाला सांगतो की हे होतं इस्रायली लोकांचं जीवन जेव्हा ते प्रभूपासून दूर होते. आणि आज मी हीच विनंती करतो आपल्या सर्वांना की आपल्या बॅकस्लायडिंग लाईफबद्दल विचार करा. एक पेपर पेन घ्या, त्या पेनवरती लिहा की परमेश्वरा, ह्या गोष्टीच्याद्वारे मी पाप करत आहे, ह्या गोष्टीच्याद्वारे परमेश्वर मी वारंवार पडत आहे. मग तो व्यविचार असो किंवा एक ग्लास असो किंवा एक पोळी असो किंवा एक अशी गोष्ट असो जी गोष्टच्याद्वारे तुम्ही स्वतः वारंवार आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पडत आहे. आणि या सर्व गोष्टी प्रभूला सांगा आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या जीवनातून एका क्षणातच प्रभू हे जे बॅकस्लायडिंगमुळे मी वारंवार पडत आहे, हे माझ्या जीवनातून तू काढ. आणि तो प्रभू करणारा परमेश्वर आहे. जेव्हा इस्रायली लोक पाप करत होते, जेव्हा इस्रायली लोक प्रभूपासून दूर केले होते, तेव्हा परमेश्वरांनी त्यांच्या विरुद्ध एका राजाला तयार केलं आणि तो राजा त्यांचा सताव करत होता, त्यांचा छळ करत होता. आणि ते छळ होत असताना माझ्या प्रियांनो, त्यावेळेस 20 वर्षानंतर इस्रायली लोकांना जाणीव झाली आणि जाणीव झाल्यानंतर ते प्रभूकडे आले आणि प्रभूला म्हणू लागले की परमेश्वरा, तू आम्हाला ह्या सतावपासून, ह्या छळपासून, ह्या राजापासून तू आम्हाला वाचव. आणि आज प्रभूमध्ये जे आहे, जे बॅकस्लायडिंगमध्ये जे वारंवार आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पडतात माझ्या प्रियांनो, त्यांचं जीवन आणि ह्या इस्रायली लोकांचं जीवनामध्ये काही फरक नाही आहे. इस्रायली लोकांना छुटकारा पाहिजे होता, डिलिव्हरन्स पाहिजे होता. आज बॅकस्लायडर्स लोकांना पण डिलिव्हरन्स पाहिजे आहे. इस्रायली लोकांना आशीर्वाद पाहिजे होता, आज बॅकस्लायडर्स लोकांना पण आशीर्वाद पाहिजे. पाप करत राहील पण प्रभू तू आम्हाला आशीर्वाद देत राहा, चुका करत राहील पण प्रभू तू आम्हाला आशीर्वाद देत राहा.
वाईट गोष्टी करत राहील, पण तरीसुद्धा प्रभू तू आम्हाला आशीर्वाद देत राहा. आणि अशा स्थितीमध्ये माझ्या प्रियांनो, इस्रायलीचं जीवन आणि एक बॅकस्लायडरचं जीवन आज आम्हाला सेम टू सेम पाहायला भेटत आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही पाहतो की इस्रायल लोक प्रभूपासून दूर गेले, प्रभूंनी त्यांच्या विरुद्ध एका राजाला उभं केलं आणि तो राजा त्यांचा सताव करत होता, त्यांचा छळ करत होता. पण प्रश्न हाच आहे की का कनानचा राजा इस्रायली लोकांच्या विरुद्ध गेला होता? कारण की पहिली गोष्ट आम्हाला इथे पाहायला भेटते की परमेश्वराची एक सजा असू शकते किंवा त्यांना परमेश्वराचा एक राग असू शकतो की आपल्या लोकांवरती तो आपल्याला दिसून येत आहे. पण दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते माझ्या प्रियांनो, जेव्हा शास्त्रीचं पुस्तक ह्याचा 5वा अध्याय आणि हे जर 8वं वचन वाचतो माझ्या प्रियांनो, तिथे आम्हाला पाहायला भेटतं की ज्या गोष्टी इस्रायल लोकांना करायच्या नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि ती पहिली गोष्ट जी केली माझ्या प्रियांनो, की त्यांनी पहिली आज्ञा जी परमेश्वरची 10 आज्ञामधली आहे ती त्यांनी मोडली. तू आपल्यासमोर कोरी मूर्ती ठेवू नको. आणि ह्या लोकांनी जे पाप केलं ते पाप हे होतं की त्यांनी आपल्यासाठी देवतांना निवडलं. आणि त्यांनी आपल्यासाठी जेव्हा देवतांना निवडलं त्यावेळेस त्यांनी आपल्यासाठी शत्रूचे द्वारसुद्धा उघडले. आज अगर आम्ही आमच्या जीवनामध्ये बॅकस्लाईड आहे आणि आम्ही मागे वळत आहो, वारंवार आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये पडत आहो, तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ती म्हणजे आम्ही आमच्यासाठी अन्य देवतांना निवडलं आहे. तुम्ही बोलत असेल पाळक साहेब, आम्ही कसे निवडू शकतो अन्य देवतांना? आम्ही चर्चमध्ये आहे, आम्ही कोरी मूर्ती करत नाही, आम्ही मूर्तीपूजा करत नाही, आम्ही प्रसाद खात नाही. पण ज्या गोष्टींना घेऊन तुम्ही तासोन तास बसून राहतात, ज्या गोष्टींना घेऊन तुम्ही आनंदित राहतात, ज्या गोष्टींना घेऊन तुम्ही वारंवार पाप करतात, ते तुमच्यासाठी एक अन्य देवतासारखं झालं आहे, ज्याला तोंड नाही आहे, जे बोलू शकत नाही, जे ऐकू शकत नाही. आता आम्ही आळीपाशी शास्त्र भागमध्ये आम्ही तेच वाचलं आणि आम्ही तिथे पाहतो की एक मूर्ती काहीच कामाची नाही आहे. आणि ती मूर्ती, अगर अशा मूर्त्या आमच्या जीवनात आहे, मोबाईलच्या द्वारे, टी व्हीच्या द्वारे, अशा मूर्त्या आमच्या स्वभावाच्या द्वारे आमच्या जीवनात आहे, अशा मूर्त्या जिम्नॅझियमच्या द्वारे आमच्या जीवनात आहे, अशा मूर्त्या आमच्या जीवनामध्ये घडल्या आहे आणि त्यामध्ये आम्ही आनंदित आहे आणि आम्ही बाहेर येऊ इच्छित नाही. माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की आमचं जीवन बॅकस्लाईडचं जीवन आहे आणि आम्ही आमच्यासाठी मूर्त्या बनवून ठेवल्या आहे ज्यामध्ये आम्ही आनंदित आहे. आणि ज्यावेळेस हे जे इस्रायल लोक होते, जेव्हा ते प्रभूपासून दूर गेले, प्रभूपासून त्यांनी पाप केलं, प्रभूपासून ते वेगळे गेले माझ्या प्रियांनो, तिथे आम्हाला पाहायला भेटतं परमेश्वराने एका राजाला उभं केलं त्यांचा छळ करण्यासाठी. आणि त्याच्या मागे एकच कारण होतं, कारण की त्यांनी आपल्यासाठी मूर्त्या खोदून ठेवल्या होत्या, मूर्त्या बनवून ठेवल्या होत्या आणि त्या मूर्त्याची आराधना करण्यामध्ये आनंदित होत्या. आज आम्ही सुद्धा कित्येक अशा मूर्त्या बनवून ठेवल्या असेल. काही गोष्टी आमच्या जीवनात आम्ही खूप आनंदाने करत असू आणि ते पाप असेल आणि ते असं झालं असं की त्याच्याशिवाय आम्ही त्या गोष्टींना आम्ही सोडू शकत नाही, त्या गोष्टींना आम्ही घेऊन त्या गोष्टींना आम्ही त्यागू शकत नाही. मग तो व्यभिचार असो, मूर्तीपूजा असो, किंवा एक व्यसन असो, किंवा स्वभाव असो, किंवा मनामध्ये वाईट विचार असो, अशुद्धता असो. आणि ह्या गोष्टी जेव्हा आमच्या मनाला संतुष्ट करतात, आमच्या मनाला आनंदित करतात, हे एक मूर्त्या म्हणून आमच्या जीवनात कार्य करतात.
आणि ज्याच्यामुळे आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये वारंवार पडतो, जसे इस्रायली लोक आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये वारंवार पडत होते. पण महत्त्वाचं एकच मला तुम्हाला सांगायचं आहे की हा संपूर्ण बॅकग्राऊंड जेव्हा मी तुम्हाला सांगितला की इस्रायली लोक प्रभूच्या नजरेत पाप करत होते, त्यांच्या जीवनातून 2 गोष्टी गेल्या. पहिली गोष्ट जी त्यांच्या जीवनातून गेली ती म्हणजे परमेश्वराची उपस्थिती, आणि दुसरी गोष्ट त्यांच्या जीवनातून गेलं ते म्हणजे प्रोव्हिजन्स. हर एक जे प्रोव्हिजन्स प्रभूने त्यांच्यासाठी बनवून ठेवले होते ते त्यांच्या जीवनातून गेले. ह्या 2 गोष्टी त्यांच्या जीवनातून गेला. एक होता प्रभूचा प्रेझेन्स आणि दुसरं होतं प्रभूचे प्रोव्हिजन्स. आज हर एक बॅकस्लायडर्सला मी एकच विनंती करत आहे की अगर तुम्ही आपल्या पापामध्ये आनंदित आहे, वारंवार खुश होत आहे, तुम्ही त्यामध्ये राहण्याची तुमची इच्छा झाली आहे माझ्या प्रियानं, तर ह्या 2 गोष्टी तुमच्या जीवनातून गेल्या आहे. एक म्हणजे प्रभूची उपस्थिती आणि दुसरं म्हणजे प्रोव्हिजन्स जे तुमच्या जीवनामध्ये प्रभू करणार आहे, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये करणार होता, तुमच्या येणाऱ्या जनरेशन्समध्ये करणार होता. हर एक प्रोव्हिजन्स तुमच्या जीवनातून प्रभूने दूर केले आहे. आणि म्हणून एक चेतावणी आम्हाला ह्या इंट्रोडक्शनमध्येच भेटत आहे. या इंट्रोडक्शनमध्येच आम्हाला पाहायला भेटत की प्रभू आम्हाला सांगत आहे की अगर चूक करत आहे, अगर वाईट गोष्ट करत आहे, अगर पाप करत आहे, अगर वारंवार पापामध्ये पडत आहे आणि परमेश्वरच्या हृदयाला रडवत आहे, अशा बॅकस्लायडर्सला प्रभू म्हणत आहे की तू तुझ्या जीवनातून 2 गोष्टी गमावल्या आहे. एक आहे प्रभूची उपस्थिती आणि दुसरं आहे प्रोव्हिजन्स. सोड त्या सर्व गोष्टी, काढून टाक आपल्या जीवनातून त्या सर्व विचार आणि प्रभूसाठी पुन्हा शुद्ध हो, प्रभूसाठी पुन्हा पवित्र हो, प्रभूसाठी पुन्हा नवीन हो. आणि ज्यावेळेस तू संघर्ष करेल त्या गोष्टींसाठी, तुम्ही संघर्ष करेल त्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनात पुन्हा येईल. पुन्हा तो उद्धाराचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल आणि पुन्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभू प्रोव्हिजन्स करेल. मग तुमच्या जॉबला घेऊन का नसो, तुमच्या फायनान्सला घेऊन का नसो, तुमच्या स्वतःच्या घराला घेऊन का नसो, तुमच्या लेकरांच्या भविष्याला घेऊन का नसो, ही विल डू द प्रोव्हिजन्स. का? कारण की तुमच्या जीवनातून बॅकस्लायडिंग दूर झाली आहे. प्रेज द लॉर्ड. या अध्यायामध्ये जेव्हा मी वाचत होतो 4था अध्याय, मी एक दुसरी गोष्ट अजून शिकलो माझ्या प्रियांनो, की जेव्हा हे लोक पाप करत होते त्या पापामध्ये हे लोक आनंदित होते. त्या पापामध्ये ते लोक आपल्या स्वतःला बदलण्याचा त्यांनी विचार केला नाही. हे लोक कन्फेशन तर करत होते पण त्यामध्ये रिपेंटन्स नव्हतं, त्यामध्ये एक पश्चाताप आम्हाला दिसत नव्हता. ह्या गोष्टी आम्हाला इस्रायलीच्या जीवनाच्या द्वारे पाहायला भेटत आहे. पण ज्यावेळेस ते प्रभूकडे आले माझ्या प्रियांनो, आणि ज्यावेळेस ते प्रभूकडे आले त्यावेळेस बायबल त्यांच्या जीवनाबद्दल म्हणत आहे की त्यांनी प्रभूसमोर विनंती केली, ते प्रभूसमोर रडले, त्यांनी प्रभूसमोर विनंती केली आणि प्रभूला म्हटले, परमेश्वरा तू आम्हाला ह्या राजापासून किंवा ह्या कनानी लोकांपासून तू आम्हाला प्रभू बाहेर काढ, तू आम्हाला बाहेर काढ. अगर आम्ही हे जर 3रं वचन पाहतो माझ्या प्रियांनो, त्यांच्यापाशी 900 लोखंडी रथ असून त्यांना 20 वर्ष इस्रायल लोकांना अननिवत छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला. बघा, धावा केव्हा केला त्यांनी? ज्यावेळेस त्यांचा छळ झाला त्यावेळेस त्यांनी धावा केला. पण त्यांनी धावा ज्यावेळेस नाही केला त्यावेळेस ते मूर्तीपूजा करत होते, ज्यावेळेस ते पाप करत होते, ज्यावेळेस ते चुका करत होते, ज्यावेळेस ते लबाडी करत होते, ज्यावेळेस ते खोटे कार्य करत होते, ज्यावेळेस ते स्वतःला अशुद्ध ठेवत होते, त्यावेळेस त्यांनी प्रभूकडे धावा नाही केला, त्यावेळेस ते प्रभूकडे नाही आले आणि त्यावेळेस ते प्रभूकडे येऊन नाही म्हटले, प्रभू माझ्याकडनं ही चूक झाली आहे. पण ज्यावेळेस सांसारिक राजांनी त्यांच्यावरती धावा केला त्यावेळेस त्यांनी ते जिवंत परमेश्वराकडे वळाले, फक्त छुटकारासाठी, फक्त डिलिव्हरन्ससाठी आणि फक्त
त्या राजापासून वाचण्यासाठी. आज मी मंडईला हीच विनंती करत आहे, अगर तुम्हाला डिलिव्हरन्स पाहिजे आहे ना, तर जगाच्या राजांपासून नाही, आपल्या पापापासून, आपल्या सुखांपासून, आपल्या वागणुकीपासून, आपल्या कार्यांपासून, ज्याच्याद्वारे अशुद्धता तुमच्या जीवनात होत आहे, त्यापासून आज आम्हाला छुटकारा पाहिजे आहे. आणि तो फक्त प्रभू आम्हाला केव्हा देऊ शकतो माहीत आहे? जेव्हा आम्ही त्याकडनं पश्चातापी अंतकरणाने क्षमा मागेल आणि पुन्हा त्यात चुका करणार नाही. माझ्या प्रियांनो, आज ख्रिश्चन लोकांना ना डिलिव्हरन्स पाहिजे आहे, छुटकारा पाहिजे आहे, आशीर्वाद पाहिजे आहे. छुटकारा पाहिजे आहे, आशीर्वाद पाहिजे आहे, पण रिपेंटन्स नको. रिपेंटन्स नको. आम्हाला प्रभू तू आशीर्वाद दे. आम्ही भले पाप करू पण तू आम्हाला नवीन घर दे. भले आम्ही चुका करू तू आम्हाला नवीन गाडी दे. भले आमचं जीवन व्यभिचारचं जीवन असो, पण प्रभू आमच्या जीवनामध्ये जी स्त्री येणार आहे विवाह करून, ती प्रभू मला आशीर्वादित करो. असं जीवन आहे. तू आम्हाला आशीर्वादित कर, पण आम्ही आमच्या पापांकडे पाहणार नाही. आणि हीच गोष्ट माझ्या प्रियांनो इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. खूप डीप ह्या इस्रायल लोकांचं जीवन परमेश्वरांनी पाहिलं, तरी आमचा परमेश्वर प्रेमळ आहे. माझ्या प्रियांनो, त्यांनी हे नाही पाहिलं की यांचा पश्चाताप वरवरून पश्चाताप करत होते. त्यांनी हे नाही पाहिलं की त्यांचा पश्चातापामध्ये प्रायश्चित नव्हतं. त्यांनी हे पाहिलं की मी अब्राहमाला जे वचन दिलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे. त्यांनी अब्राहमाचा विश्वास पाहिला असेल, त्यांनी इस्रायलाचा विश्वास पाहिला असेल, त्यांनी इसाकाचा विश्वास पाहिला असेल. आणि ह्यांचा विश्वास पाहून त्यांनी म्हटलं असेल की नाही, मी ह्यांना वचन दिलं आहे, हे त्यांचे लेकरं आहे, मला त्यांच्या पापाकडे नाही पाहायचं आहे, पण मला ह्यावेळेस त्यांना वर आणायचं आहे, छुटकारा द्यायचा आहे, त्यांना या परिस्थितीपासून त्यांना पुन्हा आणायचं, जेणेकरून प्रभूच्या उपस्थितीला ते समजेल आणि त्यांना सर्व प्रोव्हिजन्स प्राप्त होईल. माझ्या प्रियांनो, असा हा प्रेमळ परमेश्वर, असा हा चांगला परमेश्वर, असा हा उत्तम परमेश्वर आज आम्हाला प्राप्त झाला आहे. का नाही आम्ही आमच्या बॅकस्लायडिंगमधून बाहेर येऊ आणि प्रभूला म्हणू, परमेश्वरा, माझी इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये प्रभू तू ते पूर्ण कार्य पूर्ण कर, जेणेकरून तुझी उपस्थिती आणि तुझी हर एक योजना माझ्या जीवनात पूर्ण होईल. माझ्या प्रियांनो, ह्या सर्व सिनॅरोजमध्ये देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि प्रार्थना ऐकल्यानंतर परमेश्वराने एका स्त्रीला उभं केलं. प्रेज द लॉर्ड. यावेळेस कुठल्या पुरुषाला उभं केलं नाही, यावेळेस कुठल्या शूरवीरला उभं केलं नाही, पण एक साधारण स्त्री, जी किचनमध्ये काम करणारी, जी घराला सांभाळणारी, जी आपल्या नवऱ्याला सांभाळणारी, आपल्या लेकरांना सांभाळणारी, आपल्या परिवाराची काळजी घेणारी, आपल्या घरातील नोकरांची काळजी घेणारी, आपल्या घरातील हर एक फायनान्स आणि हर एक गोष्ट सांभाळणारी, अशा स्त्रीला प्रभूंनी निवडलं. आणि त्या स्त्रीचं नाव होतं डेबोरा. त्या स्त्रीचं नाव होतं डेबोरा. आणि ह्या स्त्रीला प्रभूंनी जेव्हा निवडलं, माझ्या प्रियांनो, परमेश्वराने या स्त्रीचा उपयोग त्याच्या राज्यासाठी करून घेतला. या स्त्रीबद्दल मला तुम्हाला सांगू द्या की आज WCS संडे आहे आणि मी विशेष करून डेबोरा हिच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये, अंधाराच्या परिस्थितीमध्ये, लोक पापामध्ये होते, त्यावेळेस परमेश्वराने पवित्र आत्म्याने ह्या स्त्रीला निवडलं. आज जग अंधकारामध्ये आहे. आज आमचे आजूबाजूचे लोक आहेत ते अंधकारामध्ये आहे. लोक पाप करत आहे. का नाही प्रभू तुम्हाला निवडो? जसं देबोराला इस्रायलचा आशीर्वादासाठी निवडलं, शी वॉज द ब्लेसिंग टू द इस्रायल नेशन. का नाही परमेश्वर आजच्या या सकाळी तुम्हाला निवडो?
का नाही? परमेश्वर आजच्या या सकाळी तुम्हाला निवडून परमेश्वर आपली योजना पूर्ण करो. आणि म्हणून आजचं जे वचन आहे त्या सर्व महिलांसाठी आहे, सर्व बहिणींसाठी ज्यांचा विवाह होणार आहे, सर्व सर्व स्त्रियांसाठी आहे, सर्वांसाठी आहे की आम्ही ह्या देबोराच्या जीवनाच्या द्वारे आम्ही शिकू शकतो माझ्या प्रियांनो. आणि ह्या स्त्रीबद्दल मला तुम्हाला सांगून द्या की ही स्त्री फक्त एक धर्मपत्नी नव्हती, पण ही स्त्री एक भविष्यवक्ता होती. आणि बायबलमध्ये स्त्री ही भविष्यवक्ता खूप कमी आम्हाला पाहायला भेटेल. एक मिरियम होती, एक हुल्दा होती. आम्हाला नवीन करारामध्ये पाहायला भेटत आहे की नवीन करारामध्ये हन्ना होती. त्यानंतर आम्हाला पाहायला भेटत आहे की फिलिपाचे प्रेषितांचे कृत्य त्यामध्ये आम्ही पाहतो की फिलिपाचे जे 4 पुत्री कन्या होत्या त्यासुद्धा भविष्यवक्ता होत्या. तर आम्हाला भविष्यवक्ता पाहायला भेटत आहे जे महिलांमध्ये होते. आणि त्यामध्ये डेबोरा ही सुद्धा एक भविष्यवक्ता होती. तर पहिली गोष्ट आम्हाला तिच्या जीवनाच्या द्वारे आम्ही शिकू शकलो ती म्हणजे की जग अंधकारामध्ये होतं, इस्रायल अंधकारामध्ये होतं, पण देवाचा प्रकाश तिच्या जीवनात आला होता. आज मी हीच विनंती करत आहे की सर्वात पहिली गोष्ट प्रभूला म्हणा, जिथे तुम्ही बसले आहे आपले डोळे बंद करा आणि प्रभूला म्हणा, परमेश्वरा आज नागपूर अंधकारामध्ये असेल, भारत देश अंधकारामध्ये असेल, पण प्रभू आज माझ्या या देशाला, माझ्या ह्या नागपूर शहराला, जिथे मी राहते ह्या परिसराला परमेश्वरा प्रभू माझी गरज आहे, माझा निवड तू कर. जेणेकरून डेबोरा इस्रायलसाठी आशीर्वादित झाली, मी माझ्या लोकांसाठी, माझ्या प्रांतासाठी आशीर्वादित हो. दुसरी गोष्ट तिच्या जीवनात आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो की डेबोराच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतो की ती पत्नी तर होती, पण ती एक भविष्यवक्ता पण होती. एक भविष्यवक्ता होती. बायबल तिच्याबद्दल म्हणतं की ती एक न्यायी पण होती, एक शास्ते पण होती, ती एक आई पण असू शकते, ती एक मुलगी पण होती माझ्या प्रियांनो. आणि असे सर्व गुण घेऊन ती प्रभूच्या नजरेत होती माझ्या प्रियांनो. आज मी सर्व बहिणींना, सर्वांना विनंती करत आहे की आज तुम्ही पहा, डेबोराच्या जीवनाच्या द्वारे ती न्यायी होती, ती न्यायनिवाडा करायची, आपल्या लोकांचा सत्तेला समोर ठेवायची, सत्तेला घेऊन ती उभी राहायची. आणि ती त्यावेळेस देवाचं गोष्टी पण समोर प्रगट करायची की त्या काळामध्ये भविष्यवक्ता फार कमी होते आणि त्यावेळेस परमेश्वराचं वचन लोकांकडे पूर्णपणे पोहोचत नव्हतं. फक्त ते देवाचं वचन जे घेऊन यायचे ते फक्त भविष्यवक्ता घेऊन यायचे. आणि त्यामध्ये ही डेबोरा होती जी परमेश्वराचं वचन पीडितांकडे, लोकांकडे घेऊन यायची. का नाही? प्रभू म्हणो आजच्या या सकाळी परमेश्वर प्रभूला म्हणा की आजच्या या सकाळी प्रभू माझ्या जीवनामध्ये माझं जीवन त्या डेबोरासारखं तुला दिसून दे. जेणेकरून प्रभू मी एक भविष्यवक्तासारखं, एक न्यायीसारखं, एक जजेससारखं, एक आत्म्याने भरलेले स्त्रीसारखं प्रभू मी तुझी सेवकाई करू. डेबोराच्या नावात तिसरी गोष्ट, डेबोराच्या नावाचा जो अर्थ आहे माझ्या प्रियांनो, हनी बीज. हनी बीज. आणि आम्ही जेव्हा एक तिच्या जीवनामध्ये क्वालिटी पाहतो की हनी बीज, जी बीज असते ती बीज आपल्यामध्येच गोडवा तयार करते. प्रेज द लॉर्ड. हिनी आपल्या जीवनामध्ये प्रभूला ग्रहण करून, प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहून, प्रभूच्या आत्म्यामध्ये भरून, प्रभूच्या वचनामध्ये राहून जो गोडवा तिने परमेश्वर चखला होता, जो तिने स्वाद घेतला होता, तोच गोडवा ती लोकांना सांगत होती जे दुःखात होते, जे न्यायासाठी तिच्या जीवनात येत होते, जे न्यायासाठी तिच्या दारी येत होते. आणि अशा लोकांना ती परमेश्वराचा गोडवा द्यायची. आणि म्हणून प्रभूने तिचं नाव डेबोरा ठेवलं, कारण की तिच्या आतून ती परमेश्वराचा गोडवा लोकांच्या जीवनात द्यायची. विशेष गोष्ट
अजून तिच्या जीवनात ती सांगून द्या. जसं तिचं नाव होतं, आम्ही पाहतो हनीबीज जी आहे, तिच्या नावाचा अर्थ हनीबीज, त्या नावाचा अर्थ आम्हाला हे सांगतं की हनीबीज युनिटीमध्ये काम करतं. आणि त्या काळामध्ये 12 वंश, याकुबाचे 12 लेकरं, त्यांचे पुत्र, त्यांचे कन्या, त्यांचे नातवंड, असे हे 20 लाख 40 लाखहून अधिक लोक, ह्या लोकांसाठी ती उभी राहिली होती एक लीडर म्हणून. माझ्या प्रियांनो, पहा तिचं जीवन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये ती या सर्वांना तिने युनिटीमध्ये ठेवलं होतं, एकतेमध्ये ठेवलं होतं. एकतेमध्ये राहून ती आपल्या इस्रायल लोकांना प्रभूचा विचार सांगायची. आणि हे केव्हा होऊ शकतं माहिती आहे माझ्या प्रियांनो? ज्यावेळेस आम्ही आमचे गुडघे प्रभूसमोर टेकतो आणि प्रभूला एक समर्पित जीवन जगतो, जसे डेबोरा आपलं समर्पित जीवन जगत होती. आणि जेव्हा एक व्यक्ती समर्पित जीवन जगतो ना, कितीही त्रास समोर येऊ, कितीही संकट समोर येऊ, कितीही अंधकारातील गोष्ट युद्ध समोर येऊ, तो प्रभू तिच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी प्रोव्हिजन्स करतो, त्या व्यक्तीला तिथून बाहेर काढतो आणि त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाच्या द्वारे एक मोठी साक्षीसुद्धा तयार करतो. तसं डेबोराच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो. तिच्या नवऱ्याचं नाव इथे सांगण्यात आलं आहे माझ्या प्रियांनो, लपिपदोताची बायको असं सांगण्यात आलं आहे. आणि लपिपदोताच्या नावाचा अर्थ आहे बर्निंग टॉर्च. विचार करा माझ्या प्रियांनो की ह्या नवऱ्याने सुद्धा किती साथ दिला असेल आपल्या पत्नीला, की प्रभूची कॉलिंग जेव्हा त्यांनी पाहिलं असेल की माझ्या पत्नीवरती प्रभूची कॉलिंग आहे, माझ्या पत्नीला प्रभूने निवडलं आहे राज्याच्या सेवाकार्यासाठी, तो आपल्या बायकोबरोबर एक टॉर्च म्हणून उभा राहिला असेल आणि तिच्याबरोबर राहून तिच्या मागे राहून तो प्रकाश देत असेल की तू राहा, मी तुझ्याबरोबर आहे. हे होतं डेबोराचं जीवन, हे होतं डेबोराचं जीवन माझ्या प्रियानो. आणि अशा स्त्रीला प्रभूंनी निवडलं, अशा स्त्रीला परमेश्वराने निवडलं आणि अशा स्त्रीला प्रभूंनी आपल्या राज्यासाठी उपयोगी करून घेतलं. पुढच्या रविवारी आम्ही डेबोरा आणि बाराकबद्दल आम्ही शिकणार आहोत की कशा रीतीने डेबोरा आणि बाराक ह्यांचं जीवन आम्ही पाहणार आहोत की कशा रीतीने प्रभूंनी एकच अध्याय त्यांच्याबद्दल सांगितला, एक स्तोत्र गीत त्यांनी गायलं, पण 4 आणि 5 अध्याय आम्हाला सांगत आहे की ते प्रभूच्या किती जवळ होते. आज मी फक्त इस्रायल लोकांच्या पापांचं इंट्रोडक्शन दिलं, सुखांचं इंट्रोडक्शन दिलं, बॅकस्लायडिंग लाईफबद्दल सांगितलं, डेबोराचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं, 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, हनीबीजबद्दल मी तुम्हाला सांगितलं. पण येणाऱ्या रविवारी आम्ही डेबोरा आणि बाराक ह्याच्या जीवनाबद्दल पाहणार आहे की कशा रीतीने प्रभू एकाच अध्यायाच्याद्वारे आमच्या जीवनात किती मोठं कार्य करू शकतो. बस एकच आहे, बॅकस्लायडिंग लाईफला नाही म्हणा आणि एक प्रभूसाठी समर्पित जीवन जगा, जिथे प्रभू आमच्या जीवनात उपस्थिती पण देऊ इच्छितो आणि प्रोव्हिजन्स पण करू इच्छितो. प्रभू तुम्हाला या वचनाच्याद्वारे भरपूर आशीर्वाद दो. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता धन्यवाद देतो सुंदरशा वचनासाठी माझ्या प्रभू राया, की खरंच एक सुंदरसं वचन डेबोराच्या जीवनाच्याद्वारे आमच्या समोर ठेवलं माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि आम्ही शिकलो माझ्या पवित्र परमेश्वरा की प्रभू एक बॅकस्लायडिंग लाईफ काय असते. आम्ही शिकलो माझ्या परमेश्वरा की बॅकस्लायडिंग लाईफ असलं तरी प्रभू तुम्ही तुझ्या ख्रिस्ताच्या अनुग्रहामध्ये आम्हाला एक सुअवसर दिला आहे की आम्ही एक सर्व बॅकस्लायडिंग लाईफ सोडून, सर्व गुन्हा, सर्व पाप सोडून पुन्हा तुझ्याकडे यावं परमेश्वरा. हो प्रभू, आम्ही हीच प्रार्थना करतो आजच्या या सकाळी
की अगर आम्ही आमच्या जीवनात तुझी उपस्थिती अगर गमावली असेल किंवा ती उपस्थिती आमच्या जीवनात गेली असेल तर प्रभू आम्ही पश्चाताप करतो, प्रायश्चित करतो, क्षमा मागतो आणि त्या उपस्थितीसाठी प्रार्थना करतो. परमेश्वरा, आज आम्ही आशीर्वादासाठी प्रार्थना करत नाही की प्रभू तू आम्हाला फलदायी कर, आम्हाला सुंदरसं घर दे, आम्हाला आरोग्य दे, पण आज आम्ही फक्त प्रार्थना करत आहे की परमेश्वरा तू प्रभू या बॅकस्लायडिंगपासून तू काढ आणि आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझ्या उपस्थितीमध्ये तू वाढव परमेश्वरा, जेणेकरून प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये राहून परमेश्वरा आम्ही तुझ्यासाठी, तुझ्या राज्यासाठी प्रभू अंधकारामध्ये बसलेल्या लोकांसाठी आशीर्वादित जीवन जगू माझ्या परमेश्वरा. प्रभू त्यांना आशीर्वादित जीव ख्रिस्ताबद्दल आम्ही सांगू परमेश्वरा. धन्यवाद देतो माझ्या पवित्र प्रभुराया, सुंदरसं देबुराच्या जीवनाबद्दल सांगितल्याबद्दल परमेश्वरा. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस काय विशेष सूचना आहे मंडळीसाठी. मी यावेळेस पुन्हा एकदा संपूर्ण मंडळीला विनंती करतो की आपण सर्वांनी ह्या वेळेस आपलं स्वतःचं काळजी घ्यावी आणि विनंती करतो की जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर निघाल तर तुम्ही मास्क घाला, तुम्ही अंतर ठेवा, सोशल गॅदरिंग होऊन देऊ नका. आणि तसंच विनंती करतो की तुम्ही जेव्हाही घरी येईल तर तुम्ही आपल्या स्वतःला पुन्हा डेटॉल्सच्याद्वारे किंवा तुम्ही साबूनच्याद्वारे आपला हात पाय धुवा, जेणेकरून कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. आणि पुन्हा एकदा मी संपूर्ण मंडळीला विनंती करतो की आपल्या घरात अगर वडील वर्ग आहे, लहान लेकरं आहे, तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि त्यांचं संरक्षण तुम्ही करा, त्यांना तुम्ही सांभाळा. आणि घरातील एक व्यक्ती अगर बाहेर चालला आहे काय कामासाठी तर त्यांनी सांभाळून जा आणि सांभाळून या, कारण की तुमचं परिवार तुमची वाट पाहत आहे, तुमच्यावरती त्यांचं लक्ष आहे. आणि विशेष करून जेव्हाही तुम्ही जाईल तर आपल्याकडे एक सॅनिटायझरची बॉटल तुम्ही ठेवा, जेणेकरून तो सॅनिटायझरचा उपयोग तुम्हाला वारंवार होत राहील. प्रभू तुमचं रक्षण करो. आमची प्रार्थना तुमच्या सर्वांसाठी आहे की आम्ही जेव्हा भक्ती मंदिरात सर्वजण भेटू तर लवकरात लवकर भेटू आणि सुरक्षित असे भेटू. आणि मी रात्रंदिवस माझ्या मंडळीसाठी मी प्रार्थना करत आहे की प्रभू सर्वांचं संरक्षण तू कर, सर्वांचं काळजी करता तू हो आणि प्रभू सर्वांना या महामारीपासून तू वाचव. प्रभू आपल्या सर्वांबरोबर आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही आठवण करा की प्रभू लवकरात लवकर तो अँटीडोट प्राप्त हो आणि तो लोकांपर्यंत पोहोचो, जेणेकरून कोणालाही मृत्यू स्पर्श करणार नाही. आणि मंडळीने केलेली प्रार्थना प्रभू ऐकतो. आणि म्हणून विनंती करत आहे की प्रभूचरणी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया त्या अँटीडोटसाठी, त्या सायंटिस्ट लोकांसाठी, त्या डॉक्टरांसाठी, त्या नर्सेससाठी की जे रात्रंदिवस आम्हासाठी सेवा काय करत आहे. आणि प्रभू त्या सर्वांवर विपुल असा आशीर्वाद पाठवो. दुसरी सूचना आहे की आपला दशमांश, आपली ऑफरिंग, तुम्ही जे काय तुम्ही जमा करत आहे आपल्या घरी, जेव्हाही चर्च सुरू होईल तर तुम्ही आपली ऑफरिंग, आपला दशमांश तुम्ही चर्च सुरू झाल्यावर तुम्ही आणू शकतात किंवा तुम्ही नेट बँकिंगच्या थ्रू तुम्ही तुमचं ऑफरिंग देऊ शकतात. तर प्रभू तुम्हा सर्वांना विपुल असा आशीर्वाद दो की चर्च बंद असूनसुद्धा तुम्ही तुमची भेटे आपल्या घरी जमा करत आहे. तसंच मी पुन्हा एकदा विनंती करत आहे की जे वर्ष संपायला आलं आहे आणि कॅलेंडर्सचे पैसे अजूनही आम्हाला प्राप्त झाले नाही आहे. आणि म्हणून त्या सर्व परिवारांना विनंती करतो की ज्यांनी कॅलेंडर्सचे पैसे आतापर्यंत दिले नाही आहे की तुम्ही लवकरात लवकर कॅलेंडर्सचे पैसे तुम्ही द्या. आणि विशेष करून हार्वेस्टचे पण माझ्या प्रियांनो की आज वर्ष झालं आहे, हार्वेस्ट मागच्या नोव्हेंबरला होतं आणि जी मार्च 20पासून चर्च बंद झालं आहे. पण आम्ही पाहतो की 5 महिने आमच्या हातात होते की त्यावेळेस आम्ही हार्वेस्टचे पैसे देऊ शकलो असतो, पण 5 महिने आम्ही दिले नाही. त्यानंतर अशी विपत्ती आमच्या समोर आली, असा त्रास आमच्या समोर आला आणि मी समजू शकतो. पण मी विनंती करत आहे की जे प्रॉमिसेस तुम्ही देवाला केले आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रभू तुम्हाला भरपूर आशीर्वाद दो.
यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत आणि गीत होत असताना आपण आपली भेटे प्रभूला अर्पण करूया. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या घरात अगर ऑफरिंग बॅग असेल तर ती तुम्ही काढा, किंवा आपल्याकडे ऑफरिंगसाठी अगर आपण बाउल काढला असेल, वाडगं किंवा भांडं, ते सुद्धा तुम्ही काढू शकतात. आपण आणि आपली गीत होत असताना आपण आपली भेटे तिथे अर्पण करूया. यावेळेस आपण गीत गाणार आहोत, प्रिय प्रभू माझा प्राण. आपण हे गीत गाणार आहोत उपासना संगीतामधून गीत क्रमांक 570 आणि भक्तिगीतचं जे पुस्तक आहे त्यातील पान नंबर 29 आणि गीत क्रमांक 68, पान नंबर 29 आणि गीत क्रमांक 68, प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 510. मी 570 म्हटलं पण 510, गीत क्रमांक 510. आणि भक्तिगीतचं जे पुस्तक आहे पान नंबर 29 गीत क्रमांक 68, प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. मनाऊ कळी फुटावी हाता प्रेरणा मिळावी. मनाऊ कळी फुटावी हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. पायाच्या सुद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. पायाच्या सुद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझा मूल्य प्रसाद वाणी गाऊ स्तुतिवाद. तुझा मूल्य प्रसाद वाणी गाऊ स्तुतिवाद. वाणी गाऊ स्तुतिवाद. वाणी
रूपे तू घ्यावे, मी न काहीच ठेवावे. सोने रूपे तू घ्यावे, मी न काहीच ठेवावे. मी न काहीच ठेवावे, मी न काहीच ठेवावे, मी न काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि मी विनंती करतो की ज्यांचे वाढदिवस झाले आहे, ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला आहे, ज्यांना प्रभूंनी आरोग्य दिलं आहे, ते आपल्या स्थानी उभं राहील आणि त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करण्यात येईल. आणि आपण जी ऑफरिंग जमा केली आहे तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये ठेवू शकतात किंवा त्या बाउलवर तुम्ही हात ठेवा. आपण प्रार्थना करणार आहोत. आपण आपले डोळे बंद करूया. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो की हा सुंदरसा वेळ तू आम्हाला दिला आणि सुंदरसं देबोराच्या जीवनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलला की एक घरगुती स्त्री किती सुंदरसं जीवन प्रभूसाठी जगू शकते. माझ्या पवित्र परमेश्वरा, तिच्या ह्या जीवनाबद्दल आम्ही धन्यवाद देतो माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि विशेष करून प्रार्थना करत आहे माझ्या पवित्र परमेश्वरा, तुझ्या लेकरांसाठी प्रभुराया जे भुकेले आहे, तानेले आहे प्रभू, ह्या भक्ती मंदिरामध्ये येण्यासाठी माझ्या पवित्र परमेश्वरा, त्यांची प्रार्थना आणि विनंती तू ऐक माझ्या प्रभुराया. आणि ह्या भक्ती मंदिरातले द्वार तू लवकरात लवकर तू उघड माझ्या पवित्र परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा, ज्यांचे वाढदिवस झाले आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, ज्यांना तू आरोग्य दिलं आहे, तर सर्वांबरोबर तू राहा, सर्वांची काळजी तू घे, सर्वांचं रक्षण करता, सांभाळ करता तू हो, सर्वांना लागणाऱ्या गरजा तू पूर्ण कर परमेश्वरा. आणि हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादित तू कर, जेणेकरून ते आध्यात्मिक जीवनामध्ये ते वाढेल माझ्या पवित्र परमेश्वरा. प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा, विशेष करून माझ्या पवित्र प्रभुरा, तुझ्या प्रभू परमेश्वरा प्रिय लोकांनी जे दान दिलं आहे परमेश्वरा, आपल्या कमी घटीतून परमेश्वरा प्रभू, त्यांच्या देणगीवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभुराया. आणि 30 पटीने 60 पटीने 100 पटीने प्रतिफळ तू दे माझ्या पवित्र परमेश्वरा. प्रभू, सर्व परिवारांवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव परमेश्वरा. इथून पुढचं सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती येत आहे. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वर पिताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्माची सहभागिता, विशेष करून मेथडिस्ट मराठी चर्चच्या वधूबरोबर जितकेही बहीण भाऊ यावेळेस यूट्यूबमध्ये पाहत आहे तर सर्वांबरोबर, आणि विशेष करून जे बिछाण्यावरती आजारी आहे आणि परमेश्वर जे पीडित आहे त्या सर्वांबरोबर आजपासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत प्रभूची शांती सदैव सदैव राहो. आमेन, आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वांबरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घना. जिने सरो हे चिंतनी देह झिजो हा सेवनी, अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गा